Dear students, today we are going to discuss about the molecular orbital diagram of O2 molecule. आता लक्षात घ्या, oxygen having atomic number 8 and electronic configuration is 1s2, 2s2, 2px2, 2py1 and 2pz1. म्हणजे 2, 4, 5, 6, 7, 8 इलेक्ट्रॉन. Second oxygen having atomic number 8, electronic configuration is 1s2, 2s2, 2px2, 2py1 and 2pz1. आता परत याची जर आपल्याला डायग्राम काढायची असेल तर फॉर द सेक ऑफ सिम्प्लिसिटी we have to consider this 1s orbital as a closed shell orbital and these two orbitals they do not take part in molecular orbital diagram. Hence only valence shell orbital means 2s, 2px, 2py and 2pz. These valence shell orbitals only they take part in linear combination for the molecular orbital diagram of O2 molecule. Means these 1, 2, 3, 4 and 4 means total 8 atomic orbitals means valence shell orbitals they involved in linear combination and they take part in the molecular orbital diagram of O2 molecule. आता परत आपण लक्षात ठेवायचं आहे एनर्जी सिक्वेन्स ऑक्सिजन साठी एनर्जी सिक्वेन्स कसा राहील तर लक्षात घ्या, सिग्मा 1s, सिग्मा स्टार 1s, सिग्मा 2s, सिग्मा स्टार 2s, सिग्मा 2px. इथे पहिले सिग्मा 2px येईल, एनर्जी मध्ये सिग्मा 2px पहिले, नंतर पाय 2py, पाय 2pz, नंतर पाय स्टार 2py, पाय स्टार 2pz आणि सगळ्यात वर सिग्मा स्टार 2px. तर इथे सिग्मा 2px पहिले राहील. तर याची डायग्राम आपल्याला जेव्हा काढायची आहे तर सगळ्यात पहिले आपण घेणार 2s ऑर्बिटल. 2s ऑर्बिटल प्रत्येकामध्ये 2-2 इलेक्ट्रॉन. तर या साइडला लिहिणार आपण ऍटॉमिक ऑर्बिटल्स ऑफ ऑक्सिजन, हिअर अगेन ऍटॉमिक ऑर्बिटल्स ऑफ ऑक्सिजन आणि सेंटरला आपण घेणार आहे मॉलिक्युलर ऑर्बिटल्स ऑफ O2. आता 2s ऑर्बिटल आपण पहिले घेतलेला आहे. 2s ऑर्बिटल, हिअर ऑल्सो 2s ऑर्बिटल हॅव्हिंग 2 इलेक्ट्रॉन, हिअर ऑल्सो 2 इलेक्ट्रॉन. मग सिग्मा सिमेट्री ऑर्बिटल आहे, यांच्यापासून तयार होईल सिग्मा 2s अँड सिग्मा स्टार 2s. आता टोटल इलेक्ट्रॉन झाले 4. तर सगळ्यात पहिले 2 इलेक्ट्रॉन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये जाईल आणि 2 अँटी बॉन्डिंग, सिग्मा स्टार म्हणजे अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल 2 आणि 2 4. नंतर आपण घेणार आहे हे px वाले 2px, 2py, 2px, 2py आणि 2pz ऑर्बिटल. तर इथे लक्षात घ्या 2px मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि 2py मध्ये 1 आहे, 2pz मध्ये 1 आहे. तर मग 2px, 2py आणि 2pz ऑर्बिटल जेव्हा आपण घेणार आहे 2px मध्ये 2 इलेक्ट्रॉन टाकायचे, 2py मध्ये 1 आणि 2pz मध्ये 1. इथे परत 2px मध्ये 2 इलेक्ट्रॉन, 2py मध्ये 1 आणि 2pz मध्ये 1. आता परत तुम्हाला माहित आहे यापैकी जे 2px ऑर्बिटल आहे, दिस 2px ऑर्बिटल इज अ सिग्मा सिमेट्री ऑर्बिटल म्हणजे याच्यापासून सिग्मा बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होईल आणि 2py, 2pz पाय सिमेट्री ऑर्बिटल आहे, यांच्यापासून पाय सिमेट्री मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होतील. मग इथे सगळ्यात पहिले सिग्मा 2px, नंतर पाय 2py, पाय 2pz या दोघांची एनर्जी सारखी असते. नंतर पाय स्टार 2py, पाय स्टार 2pz आणि सगळ्यात वर मग सिग्मा स्टार 2px. आता टोटल इलेक्ट्रॉन किती झाले 2, 3, 4, 5, 6, 7, 8 इलेक्ट्रॉन झाले. सगळ्यात पहिले 2 इलेक्ट्रॉन याच्यामध्ये, मग 1 इलेक्ट्रॉन याच्यामध्ये 3, परत 1 याच्यात 4, परत 1 याच्यात 5, परत 1 याच्यात 6 म्हणजे 6 इलेक्ट्रॉन याच्यामध्ये झाले. आता उरले किती 2 इलेक्ट्रॉन. तर दोन्ही इलेक्ट्रॉन एकाच याच्यात आपण टाकू शकत नाही कारण या दोघांची एनर्जी सेम आहे, म्हणून 1 इलेक्ट्रॉन यामध्ये, 1 इलेक्ट्रॉन यामध्ये आपण टाकलेला आहे. वरचा जो ऑर्बिटल आहे हा व्हॅकंट राहील. तर ही झालेली आहे तुमची डायग्राम, मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम ऑक्सिजन करता ही आपण काढलेली आहे. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. वरचा जो ऑर्बिटल आहे सिग्मा स्टार 2px हा व्हॅकंट राहील. आता हे लक्षात ठेवायचं आहे की या अँटीबॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल जो आहे पाय 2py आणि पाय 2pz, पाय स्टार 2py आणि पाय स्टार 2pz यामध्ये एक इलेक्ट्रॉन हा कसा आहे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन याच्यामध्ये असल्यामुळे हा जो O2 मॉलिक्यूल आहे हा आहे पॅरामॅग्नेटिक इन नेचर. लक्षात घ्या, जर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असेल तर पॅरामॅग्नेटिक इन नेचर आणि जर पेअर्ड इलेक्ट्रॉन असतील तर त्याला आपण म्हणणार डायमॅग्नेटिक इन नेचर. तर हा O2 जो आहे हा पॅरामॅग्नेटिक का आहे कारण याच्यामध्ये काय आहे एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे, नंतर आपण याचं पाहणार आहे सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल स्ट्रक्चर ऑफ O2. आता एक ऑक्सिजन 1s2, 2s2, 2p4, दुसरा ऑक्सिजन 1s2, 2s2, 2p4 तयार काय होईल याच्यापासून O2 तयार होईल.
जे 1s ऑर्बिटल आपण मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम मध्ये घेतले नाही त्याच्या जागेवर आपण घेणार के. नंतर सिग्मा 2s2 राहील, सिग्मा स्टार 2s2, नंतर सिग्मा 2px2 राहील, नंतर पाय 2py2, पाय 2pz2 आणि तुम्हाला माहित आहे एक एक इलेक्ट्रॉन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन कशामध्ये आहे, अँटी बॉन्डिंग पाय स्टार 2py मध्ये एक इलेक्ट्रॉन, अँटी बॉन्डिंग पाय स्टार 2pz मध्ये एक इलेक्ट्रॉन आणि सिग्मा स्टार 2px मध्ये 0 इलेक्ट्रॉन. सो दिस इज द सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल स्ट्रक्चर ऑफ O2. आता बॉन्ड ऑर्डर जर काढायची असेल याची तर हाफ इंटू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बीएमओ मायनस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन एबीएमओ. आता बीएमओ मध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत, लक्षात घ्या इथे हे 2, 4, 5, 6, 7, 8 आणि अँटी बॉन्डिंग एबीएमओ म्हणजे स्टार मध्ये याच्यात 2 इलेक्ट्रॉन आहे, याच्यात एक आहे 3, याच्यात एक आहे 4 म्हणजे अँटी बॉन्डिंग मध्ये 4 आहेत म्हणजे हाफ 8 मायनस 4 म्हणजे याच्यात 4 डिवायडेड बाय 2 म्हणजे 2 म्हणजे याचं रिप्रेझेंटेशन कसं राहील, ऑक्सिजन डबल बॉन्ड ऑक्सिजन. सो दिस इज ऑल ओव्हर अबाउट द मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम ऑफ O2 मॉलिक्यूल.